वाहतूक कोंडीचं केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या नाशिक शहरातल्या द्वारका सर्कल हे काढण्यात आले। गेल्या अनेक वर्षांपासून हे सर्कल या परिसरात होतं। छगन भुजबळ यांनी हाजी अली सिग्नलच्या धर्तीवर स्थानिक प्रशासनाला सूचना केल्या होत्या आणि त्यानंतर प्रशासनाने द्वारका परिसरात असलेलं सर्कल पूर्णपणे काढून घेण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे नाशिककरांची आता वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे। द्वारका परिसरातून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी। गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकच्या द्वारका सर्कल भोवती वाहतूक कोंडीची समस्या पाहिली जात होती। मात्र आता नाशिकच्या प्रशासनाने हा द्वारका सर्कल जो आहे तो काढण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मी आता याच द्वारका परिसरामध्ये आहे। हा जो सर्कल आहे तो आता प्रशासनाने काढण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। यासाठी हाजी अलीच्या धर्तीवरती छगन भुजबळांच्या सूचनेनंतर हा सर्कल जो आहे तो काढण्यात येणार आहे। याचंच काढण्याचं जे काम आहे ते आता सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर नाशिकचा हा द्वारका सर्कल हा महत्त्वाचा वाहतूक कोंडीचा केंद्रबिंदू म्हणून ओळखला जातो। या ठिकाणी जर बघितलं तर ज्या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये जाण्याचा मार्ग जो आहे तो या ठिकाणून पुण्याला किंवा मुंबई आग्रा महामार्ग या ठिकाणी जाण्याचा हा जो मार्ग आहे हा दररोज संध्याकाळच्या वेळेला वाहतूक कोंडीने पूर्ण भरलेला असतो। मात्र आता हा सर्कल जो आहे तो काढण्याचा निर्णय जो आहे तो प्रशासनाने घेतलेला आहे। हा संपूर्ण सर्कल जो आहे तो आता काढला जाणार आहे। या सर्कल काढल्यामुळे वाहतुकीची जी कोंडी आहे ती होणार नसल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। कॅमेरा पर्सन सोनू भिडेसह सागर गायकवाड, जी 24 तास, नाशिक।